देवाची स्तुती असो. देवाचं वचन आपण ऐकूया. आवाज बघ संदेश व्यवस्थित आहे. जरा आवाज क्वालिटी. लेकरांना शांत पवित्र शास्त्र माहिती आपण बघूया. शेवटचा हा 2025चा रविवार. 52 आठवडे पूर्ण झालेले आहेत. हा शेवटचा रविवार. वर्ष संपायला 4 दिवस बाकी आहे. त्याच्यानंतर वर्ष संपलं जाईल. नवीन वर्ष उदयास येईल. 2025 वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्तीने हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर असं म्हटले होते. ज्या लोकांनी हॅपी न्यू इयर म्हटले त्यातील काही लोक निघून गेले, मरण पावले. ते पण म्हणाले होते हॅपी हॅपी, पण त्यांच्या जीवनामध्ये दुःखाने प्रवेश केला. तू हॅपी म्हणतो म्हणून इयर हॅपी होत नाही. तुझं जीवन हॅपी का दुःखी हे तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे. तू जे काय डिसिजन घेतो त्यावरती ते अवलंबून आहे. ते देवावर अवलंबून आहे. हॅपी किती घटना घडल्या बघा 2025 मध्ये. काही लोक आत्महत्या करून गेले, काही लोक नैसर्गिक आपत्तीने गेले. वायू, वारा, वादळ, ऊन, पाऊस, समुद्र, नद्या, धरणे, फिरायला गेलेली माणसं. बहुसंख्य माणसे अपघाताने मरून गेली. बहुसंख्य माणसे अपघातामध्ये मरून गेली. 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, वॉकिंग करणारी माणसे असू दे. सर्वाधिक माणसं जास्त इतिहासातील सर्वात भयानक घटना अहमदाबाद प्लेन क्रश. बहुसंख्य माणसं मारली गेली. इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना काय असेल? अहमदाबाद प्लेन. पायलट गेले, क्रू मेंबर्स गेले, विश्वसुंदरी गेले, कुटुंब गेले. सगळ्यांचा रांगोळी झाली. हे सगळं असं का घडते? असं घडायला कारण का? आदाम पाप केला. आदाम पाप केला तरी देवा 930 वर्षे आदामाला देतो. 930 वर्षे आदामाला देतो. ते आता देत नाही. आता रद्द करतो. तू हे बेटा बोलायचं ना, उनको समजाओ. कुठे होतो आपण? आदाम 930 वर्ष देतो देव त्याला. ओके, पाप केलं तरी देव आदामाला 930 वर्ष देतो. तुला आणि मला देणार नाही. देव निर्णय घेतो. देव निर्णय घेतो. मागच्या 4 महिन्यापूर्वी कर्नूल ते बेंगळूर प्रवास करणाऱ्या लक्झरी बसला, शयनयान, स्लीपर, एसी कोच, त्या बसला मध्यरात्री भीषण आग लागली. मध्यरात्री
सगळे झोपेत होते, सगळे झोपलेले होते. मध्यरात्री भीषण आग झाली, लागली त्या बसला. सगळे मरून गेले. कितीतरी माणसे मरून गेली. देव आयुष्य रद्द करतो. तू जर देवासाठी जीवन जगला नाही, तुझं वर्तन जर व्यवस्थित नसेल, देव तुला आयुष्य देत नाही, रद्द करतो, रद्द करतो. म्हणून मोशे म्हणतोय, देवा आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल, शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. मरणाने, आजाराने, किती वाईट बातम्या ऐकलं, किती दृश्य मी बघितली, ऐकला, बघितला, सोडून दिला. आमच्यावरती घडलं नाही ना ते दुःख आम्हाला झालं नाही, पण ज्यांना झालं ते त्यांच्यासाठी 2025 वर्षे हे दुःखाच आहे, हॅपी नव्हे. बघा बघा, कालपर्यंत प्रियानो ख्रिसमसच्या दिवशी किंवा ख्रिसमसच्या अगोदर कॅरेल सर्व्हिस होत असताना जे गोरगरीब, जे फुटपाथवरती सांता क्लॉजचं टोपी विकतात, सांता क्लॉजचा ड्रेस विकतात, कॅरेलसाठी लागणाऱ्या वस्तू, ख्रिसमससाठी लागणाऱ्या वस्तू विकतात, त्यांना मारहाण. ते ख्रिस्ती होते का? नव्हते ना. ते व्यापार करणारे. 5-10 रुपये भेटते एका टोपी मागे त्यांना. जसं जसं फेस्टिवल येईल तसं तसं ते लोक विकतात. 26 जानेवारी आले की 26 जानेवारीचे ते झेंडा वगैरे विकतात. 15 ऑगस्ट आले की 15 ऑगस्टच्या दिवशी ते विकतात. क्रिसमस आला म्हणून त्यांना पण मारहाण. कॅरेल सर्व्हिस करणाऱ्या लोकांना मारहाण. सांता क्लॉजची टोपी घातल्यामुळे तू सांता क्लॉजची टोपी का घातलास? ते पाश्चात्य संस्कृती आहे. मग मोबाईल तुझ्या बापाने तयार केले, मोबाईल ते का वापरतो? इंटरनेट त्याच बापाने तयार केले, ते का वापरतो? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, मार्क झुकरबर्ग त्यांनी काढले. ते वास्तविक पाहता तू ज्या मीडियातून टाकतो ना, ती मीडियाच ख्रिस्ती लोकांनी तयार केलाय. त्या चर्चच्या समोर हनुमान चालीसा, तुम्हाला मंदिर नाहीत का? बांधलाय ना तुमच्या बापाने, त्या मंदिरामध्ये जाऊन म्हणा कोण घडवतंय का? नाही ना. ते झोमॅटोवाला झोमॅटोचं ते विक्री करत असताना, पार्सल देत असताना एक हिंदू येऊन त्याला अडवत होतो. केवळ मुस्लिम असल्यामुळे तो मुस्लिम आहे, तो आमच्या एरियात काय तो म्हणतात मारा. देश कुठं चाललाय प्रिया? आमचे देशाचे नेते काय करत आहेत? मोदी काय करत आहे? योगी काय करत आहे? अमित शाह काय करत आहे? ते अनुराग झा म्हणतो या देशाला 3 लोकांची कीड लागलेली आहे. एक VHP अर्थात विश्व हिंदू परिषद, दुसरा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तिसरा भारतीय जनता पार्टी BJP, RSS विश्व हिंदू परिषद, BJD बजरंग दल. प्रेम तो प्रेम आहे. असं का माणसं जीवन वागत आहे? असं का वागत आहे? सैतानाने अमानुष धुमाकूळ त्यांच्या जीवनामध्ये टाकलेला आहे. बघा तुम्ही बांगलादेशची परिस्थिती बघा. हिंदूंना मारत आहे.
आणि इथं अल्पसंख्याकांना मारत आहेत आमच्या लोकांना. आम्ही अल्पसंख्याक आहोत. भारत हा सेक्युलर आहे ना, सर्व धर्म समभाव एकत्र राहतात ना. भारत निरपेक्ष धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. एक धर्म या ठिकाणी नव्हे. भारत हा धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म या ठिकाणी राहायला पाहिजे. कुठलाच एक धर्माची अपेक्षा नव्हे. अशी माणसे जीवन जगत आहेत. घटना घडत आहेत आमच्या लोकांवरती. कितीतरी घटना घडल्या, अपघात झाले, ऍक्सिडेंट झाले, प्लेन क्रॅश झालं, अनेक लोक मारले गेले. सर्वात मोठी इतिहासातील दुर्घटना काय असेल? अहमदाबाद प्लेन ते क्रश झालं ती दुर्घटना. देव काय म्हणतो? देव वय संपून टाकतो प्रिय माणसाचं. देव एचकेलला सांगतो, देव एचकेलला सांगतो 19वा अध्याय एचकेलचा ग्रंथ 19वा अध्याय वचन 10. एचकेलचा ग्रंथ याचा 19वा अध्याय, माफ करा त्याच्या आधी इर्मायाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय वचन 10. इर्मायाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय वचन 10. मग जी माणसे तुझ्या बरोबर असतील त्यांच्या डोळ्यात देखत ते मातीचे मडके फोड. बघा देव काय कृती करायला सांगतो. देव काय कृती करायला सांगतो? जी माणसे तुझ्या बरोबर असतील त्यांच्या डोळ्यात देखत ते मातीचे मडके फोड. याच्यातून देव तुम्हाला आणि मला संदेश देतो. मडकं बघितलंय ना, गरिबांचा फ्रीज. मडकं माहित आहे ना तुम्हाला? गरिबांचा फ्रीज उन्हाळ्यामध्ये पाणी साठवून ठेवतात, थंडगार पाणी असते ते मडकं. आणि त्यांना सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास एकदा मडकं जर तुटून गेला, भंग पावला, त्याला नीट करता येत नाही. त्याला नीट करतात. फ्रीज दुरुस्ती होते, माईक दुरुस्ती होते, पण मडकं दुरुस्ती होत नाही फुटल्यानंतर. फार कष्टाने बनवतो कुंभार त्याला. दिवस रात्र नवरा बायको चिकन तोडवत असतात. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही फार मोठ्या शहरात राहता, ऐकतो तुम्हाला इथं सगळं. गावाकडे बघा, आमच्याकडे कुंभार गल्ली आहे. सकाळी सकाळी तोडवते माती, चिकट होते माती, मातीचा तो मुद्दा, तो गोळा इतकं चिकट, इतकं मुलायम करतात. दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून कुंभार मातीचं मडकं तयार करतो. जीव आत्मा प्राण सगळं काम गाळून मातीचं मडकं तयार करतो. कोण? कुंभार. देव त्याचं उदाहरण देतो. ते नीट करता येत नाही, तसे मी या लोकांचा, तसंच देव या लोकांचा, या नगरांचा भंग करून टाकतो म्हणते. तसं मी या लोकांचा भंग करी, पुरण्यास जागा उरणार नाही, कब्रस्तान मिळणार नाही. बघा, कब्रस्तान पण आता भरलेले, म्हणजे एवढी माणसं मरायला लागले, एवढी माणसं मरायला लागले. पुरण्यास जागा उरणार नाही, इतके लोक तोफे
तोफे देते, पुरण्यात येते. तोरण्यात येते. प्रियानो, किती माणसांना पुरायचंच बघा. का? देव आयुष्य कमी करतो. तुझं वर्तन जर व्यवस्थित नसेल, तुझं जीवन जर व्यवस्थित नसेल, तू जर देवासाठी जीवन जगत नसेल, तू जर नाटक करत असेल, तू जर वरपांगी असेल, तू जर व्यवस्थित नसेल, देव एक निर्णय घेतो. ते निर्णय खूप कठीण असेल. ते निर्णय खूप कठीण असेल. नवीन झालेले नवरा बायको लग्न झालेले गाडी 4 व्हीलर मध्ये जात असताना अचानक नवऱ्याला ढोलकी लागते. तो डिवायडरला धडकतो, स्पार्किंग होते. तो एक जागच्या जागी खलास होता. त्यांना वाटतं आम्ही कार घेतलंय, आम्ही कार मध्ये बसलो, आमच्याकडे कार आहे, घ्या, पैसे असेल तर तुम्ही पण घ्या, तुम्ही पण फिरा, चुकीच आहे म्हणत नाही. याच्या पाठीमाग देवाची कृपा लागते. कोणत्याही इष्ट वस्तूनिशी तुझा जीव तुला वाचवता येत नाही. बघा कसं वाढलं माणसं. स्वतःच्या कारमध्ये मुंबईमध्ये किती फ्लॅट्सला आग लागले नाही, किती अपार्टमेंट्सला आग लागले नाही. बघा परिस्थिती. माणसे मरून जात आहेत, अपघाताने माणसे मरून जात आहेत. देव म्हणतो इतके लोक तोफे देते, तोरण्यात येते. इतके लोक तोफे देते, काय करतील? तोरण्यात येतील. मानव जातीला धडा शिकवण्यासाठी देव काय काय करतो बघा. देव काय काय करतो बघा. तुला वाटत असेल 2026 माझ्यासाठी आहे, मी चांगलं जीवन जगेल, तर तुझ्यासाठी चांगलं आहे. तुला वाटत असेल माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी विमानाने जातो, मी असं करतो, मी तसं करतो. घटना, कोणती घटना, विषद घटना कधी घडेल, दुःखाची घटना कधी घडेल आम्हाला माहित नाही. देवाने एक निर्णय घेतल्यानंतर म्हणतो बघा, ते जे मडक आहे ना, ते मडक भंग पावल्यानंतर नीट करता येत नाही. या माणसांना आता कोणच नीट करता येणार नाही, असली परिस्थिती आलेली आहे. आणखी कसं वचन सांगायचं सांगा. आणखी किती उदाहरण देऊन सांगायचं सांगा. आणखी किती अभ्यास करून सांगत तरी प्रियानो छातीमध्ये शिरत नाही, अंतःकरणात जात नाही. अंतःकरण कठीणता, कठीण कठीण दगडासारखं. देवच म्हणतो नीट करता येत नाही. मोबाईलच्या दुकानाकडे जा, मोबाईल रिपेअर करायचा आहे, त्याला जर वाटलं नीट करतो, नाहीतर नाही होत आहे, कोण नाही होगा आधी लेके जा म्हणतो तो. मोबाईल मध्ये देव तुला म्हणतो नीट करता येत नाही. जर देवच नीट करत नाही तर तुम्हाला नीट कोण करणार? जर देवच निर्णय घेतो माझ्या संबंधाने तर मला नीट कोण करायला सांगा. नीट करत नाही म्हणतो देव. मानव पण असंच आहे ना. किती चांगलं तयार केलं या माणसाला देवाने. या मडक्याला, कुंभार या मडक्याला किती श्रम करून कष्ट करतो, तसंच तो जीवनाचा कुंभार तुम्हाला मला तयार केला आहे. किती रूप, किती आकार, किती सौंदर्य त्याने तुम्हाला मला दिलेलं आहे. तू नीट भागत नाही का? कुंभाराला देव म्हणतो इरमयाला, ते फोडून टाक, ते फोडून टाक. कुजलेली प्रेते, रक्तबंबाळ झालेली प्रेते, अवयव तुटलेली प्रेते, मेंदू बाहेर आलेलं, आतडी बाहेर आलेलं, रक्त बाहेर आलेलं, गळापासून मुंडकं वेगळं झालेलं, किती मडके फुटत आहेत प्रियांनो.
तरी आम्ही देवात राहत नाही का? तरी आम्ही देवामध्ये येत नाही का? तरी मडकं जुनं जर पाणी टिप 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 गळत असेल तर त्याला सिमेंट लावतात. माहित आहे तुम्हाला? तुमच्याकडे फ्रीज आहे, मडका आहे का नाही माहित नाही. आमच्या इकडे मडके आहे. त्याला आमची आई काय करायची, मी म्हटलं जुनं सिमेंट लावायचे, पाणी थेंब थेंब टिप 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 गळू नये म्हणून. ते फुटलं तर कोणतं सिमेंट लावावं लागेल सांगा? देवच म्हणतो तिला तुला नीट करता येत नाही. सगळ्याला नीट करता येते, माणसाला नीट करता येईल असं झालंय. एवढं माणूस वाईट बनलंय, एवढा माणूस वाईट बनलाय. सत्य नाही त्याच्या जीवनामध्ये, सत्य स्वीकारत नाही, सांगितलं तर ऐकत नाही, कर म्हटलं तर करत नाही, ए म्हटलं तर येत नाही, चांगलं जीवन जग म्हटलं तर जगत नाही, सत्याची वचने स्वीकारत नाही, काना डोळा करतो, इथं ऐकतो, बाहेर गेल्यानंतर सोडून देतो. मग देव निर्णय घेऊ नये का? देव निर्णय घेऊ नये का? आज कोणता धडा शिकवला म्हणून आई म्हणते मुलाला, मम्मी आज हे धडा शिकवला, आज हे अभ्यास दिले. लगे मम्मी खाली बसवते, त्याला अभ्यास घेते, पेन्सिल देते, बोर्ड रबर देते, कंपास देते, वही देते, टिफिन बॉक्स देते, पाण्याची बाटली देते, मिठाई घेऊन देते, सगळं घेऊन देते, फ्रुट्स घेऊन देते, चांगले कपडे घेऊन देते, अभ्यासाला बसवते. देवाच्या अभ्यासाला बसवणारे आया आहेत का? आज बाळकांनी काय शिकवलं तुला म्हणून सांगणारे आई बाप आहेत का? नाही. नीट कसं होणार? लहान लहान लेकरं बलात्कार करते, बघा तुम्ही. लहान लहान लेकरं बलात्कार. मनुष्य जात कुठं चालले? देव म्हणतो मी भक्त करीन, पुरण्यात जागा उरणार नाही. जागा उरणार नाही, इतके लोक तोफे तिथे पुरण्यात येतील. परमेश्वर म्हणतो हे नगर निरुपयोगी मडकं, तो उपयोगी नाहीये. तुझं मडकं म्हटलेला तू निरुपयोगी झाला. चांगलं पाणी त्यामध्ये साठवायला पाहिजे, जीवनी पाणी त्याच्यामध्ये पाहिजे, तो पाणी थंडावा घ्यायला पाहिजे, ते पिल्यानंतर आनंद वाटायला पाहिजे, मनाला आल्हाद वाटायला पाहिजे. तसलं मडकं निरुपयोगी झाला, मडकं फुटून गेला. मडक्या तू फुटून गेलास का? तू निरुपयोगी झालास का? कोणत्या कामासाठी कुंभाराने तुला तयार केलं, त्या कामाला उपयोगी न बनता तू निरुपयोगी झालास का? देव म्हणतो पुरता येत नाही, तोफे देते तुला पुरण्यात येईल. नीट करता येणार नाही, नीट करता येणार नाही, तो निरुपयोगी झालास का? म्हणून देव कठीण निर्णय घेतो, मारून टाक. नवरा राहत नाही, बायको राहत नाही. नवऱ्याला बायको मारते, बायकोला नवरा मारतो. 30 वर्षापूर्वी आम्ही जवानीत असताना नवरे मारायचे बायकांना, बायकांना नवरे मारायचे. काय झालंय या पुरुषांना वाटायचं, आता जागा चेंज झाली, आता बायका नवऱ्याला मारत आहे. 50 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वीची घटना आता 50 वर्षात आलो मी. बायका नवऱ्याला मारत आहेत का माहित आहे? कारण काय? सर्वाधिक कारण काय? सोन्याची चैन आणून दिला म्हणून नाही, चांगले साडी आणून दिला नाही म्हणून नाही, सुंदर तू नाही म्हणून नाही. आम्हाला हा आडवा येतो, आम्हाला हा आडवा येतो, आमचं यांनी बघितलंय. सगळ्यांना जाऊन सांगे. मग काय करायचं? हीच सांगते त्याला,
त्याच्या मनात काय नसतं, हीच त्याला सांगते जाऊन काय म्हणते आपण असं करू, तो पण तयार होतो. तेच ऐकायला पाहिजे ना, तो पण तयार होतो. मग काय करायचं, तुकडे करू, पीसेस करू, चिकनचे तुकडे करतात ना, तुकडे करू. मग परत थोडे या नाल्यात, थोडे त्या नाल्यात, थोडे त्या नाल्यात. त्यांना वाटते संपलं, चॅप्टर क्लोज झालं कसं त्यांना वाटते. परंतु एक टॅटू असा असतो त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं, सुरेश म्हणून. माझ्यावरती नाव आहे, माझंच नाव आहे, मी दुसऱ्याचं नाव लिहिलं नाही. राणी बेणी असलं काय नाव मी लिहिलेलं आहे. हा हे बघा, दिसत आहे का, मेरा नाम मेरे हात के ऊपर, दुसरे का नाही. ह्याच्यावरून पोलीस बरोबर छडा लावतात, कुठला आहे, कोण आहे, कसा आहे. बरं ओके, त्याला आणतात, मॉर्चरी मधून त्याला आणतात, बायकोला बोलवतात, हाच आहे का बघ, सरळ सरळ म्हणते हा नाही, तिथंच तू फसती बाळा. तिथं तर सांगायला पाहिजे ना, रडायला पाहिजे ना, थोडे तूच केली पण रड ना, नाटक तर कर. रडत तिथं पण बोल नाही. त्याच्यावर छडा लावतात प्रियानो, धरलं जातं. एक हिस्सा दाखवला पोलिसांचा आणि त्याला घेते पोलिसांचं मारणं कसं असतं माहित आहे ना. बघता ना क्राईम पेट्रोल बघत जावा, जरा क्राईम बघत जावा, कधी कधी ज्ञान येते आपल्याला, बघत जावा. मी खूप बघत असतो, मला आवडते ते. गुन्हेगारांना कसं पकडतात त्याच्यात दाखवतात. हे सास बहू हे सगळं काय बघू नका, हे सगळं सासू सुनेचं काय बघू नका, हे सिरियल बघू नका, त्याच्यामध्ये काही नाही, नुसता दंगा फासाद आहे, नुसतं घर बर्बाद करण्याचं ते सगळे हे आहे, सगळं ते बघत जाऊ नका. ते प्रिय म्हणतो, प्रिय बाई, कुठं चालली ही दुनिया. देव म्हणतो मी निर्णय घेईन, मी निर्णय घेईन, मी निर्णय घेईन. लक्षात घ्या, यशाचा ग्रंथ 30वा अध्याय वचन 14. यशाचा ग्रंथ 3वा अध्याय वचन 14. कुंभाराच्या मडक्याचा सपाटासारखा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आपटीतून विस्तव घेण्यात किंवा आगटीतून विस्तव म्हणजे पहिले आग पेटवायचे. माहिती आहे तुम्हाला, शेणाच्या गौऱ्याच्या आग, गॅस नव्हता त्यावेळेला, केरोसिन महाग होतं, घासलेट महाग होता त्यावेळेला. शेणाच्या गौऱ्या असतात ना गावाकडे, त्याच्यातून आग पेटवायचे. मग काय करायचे शेजारी, हे तू आग पेटवली का, ते आग मला दे. ते आग घ्यायचे, त्यांनी त्याची शेगडी पेटवायची, त्यांनी ते आग घ्यायचे, त्यांनी त्याची शेगडी पेटवायचे. पहिले आग पण घेत होते पहिल्यांदा शेगडी पेटवायला, आता काहीच मिळत असं झालंय. त्या मडक्यामध्ये, जुनं मडक्यामध्ये आग घ्यायचे, ते त्याच्यासाठी उपयोगायचा मडकं. देव तेच सांगतो त्या ठिकाणी, विस्तव घेण्यास किंवा हौदातून ते पाणी घेण्यास मध्ये वापरायचे. तुटलेलं फुटलेलं मडकं, थोडंसं मडकं, किंवा आता फुटलेलं काही मडके असतात त्याच्यात माती टाकून आहे ना, शोभेची फुलदाणी लावते बघा, माहित आहे तुम्हाला, फुलदाणी. आता त्याच्याला पण उपयोग येणार नाही मग देव पुढे गेल्यानंतर. घेण्यास खापरही सापडत नाही, तसा तू त्याचा चुराडा करी, तसा तू त्यांचा चुराडा करशील. इतका निरुपयोगी झालाय आता माणूस, इतका निरुपयोगी झालाय माणूस, इतका निरुपयोगी झालाय माणूस. वाच बेटा परत. कुंभाराच्या मडक्याचा सपाटासारखा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आपटीतून विस्तव घेण्यास किंवा हौद्यातून पाणी घेण्यास खापरही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करी. देव त्याचा चुराडा करून टाकतो. बघा
यशया तेच म्हणतो, इर्मया तेच म्हणतो, इयोब पण तेच म्हणतो. मानवाला कसं तयार केलं बघा देवाने. किती चांगले चांगले अवयव दिले, किती चांगले चांगले डोळे दिले, किती चांगले चांगले हात, किती चांगले चांगले पाय दिले. पण या शरीराचा उपयोग तो इतरांना मारण्यासाठी करतो, इतरांना मारण्यासाठी करतो, इतरांना मारण्यासाठी. जीवन चांगलं नाही प्रेम माणसाचं, जीवन चांगलं नाही माणसाचं. इर्मयाचा ग्रंथ 7वा अध्याय वचन 8. इर्मयाचा ग्रंथ 7वा अध्याय वचन 8. पहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावरून तुम्ही श्रद्धा ठेवता. ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. बघा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही त्या वचनावरती विश्वास ठेवायचा. ज्यांच्यापासून काही लाभ आहे त्या वचनावरती विश्वास ठेवायचा. हे काय पण सांगतात काय, आम्ही ऐकलं नाही का? देव म्हणतो इर्मया, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. हे काय, हे काय? हा, हे काय? तुम्ही 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 चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाढता, बाळाच्या मूर्तीला धूप दाखवता, ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता. आणि मग येऊन ज्या मंदिराने आपलं नाव दिले त्यात माझ्यासोबत उभे राहता. तो आमची मुक्ती झाली आहे, ही सर्व कामकळ कृत्ये करण्यास आम्हाला हरकत नाही असे ते म्हणतात. सगळं त्यांच्याप्रमाणेच. देव म्हणतो असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. नका ठेवू, लटक्या वचनांवरती श्रद्धा ठेवू नका. देवाचं वचन तपासा कसं आहे. कितीही मोठा असेना सेवक, कितीही मोठा असेना सेवक, किती का लहान असेना, देवाच्या वचनाप्रमाणे सांगतो का ते बघा, ते बघा. आपली वागणूक व कृती सुधारा म्हणतो बघा देव. आपली वागणूक व कृती सुधारा म्हणतो देव, सुधारा म्हणतो देव. प्राणी असं वागत नाहीत ना, कुत्रा असं वागत नाही ना. एवढा विध्वंस जेवढा माणूस करत आहे तेवढा कुठलंच प्राणी वागत नाही, कुठलंच प्राणी वागत नाही, कुठलंच प्राणी वागत नाही. तेवढं विध्वंसक कृत्य माणूस करत आहे आज या भूतलावर. म्हणून देव निर्णय करतो, त्याला नीट करता येत नाही, त्याला मारून टाकतो. ख्रिस्त बघा किती चांगला आहे, ख्रिस्त बघा किती चांगला आहे. त्याचा आदर्श बघा, त्याचं बोलणं बघा किती चांगलं आहे, त्याची कृती बघा, त्याचं प्रेम बघा किती चांगलं आहे, त्याची ममता, त्याची दया, त्याची कृपा बघा किती चांगली आहे, किती चांगले. कोण आहे आमचा आदर्श? कोण आहे आमचा आदर्श? कुणाकडे आज आम्ही बघत आहोत, कुणाकडे आज आम्ही बघत आहोत? 2025 वर्ष संपत असताना तुझं जीवन, तुझं पाहणं, तुझं बोलणं कुणासाठी आहे? तू कुणाकडे बघतो? तू कुणासाठी काम करतो? तू कुणासाठी कार्य करतो? तू खरंच देवासाठी करतो का मानवासाठी करतो? किती माणसं होती बरं 23 तारखेला? किती माणसं होती बरं 23 तारखेला? तीन प्रकारचे लोक होते येशू ख्रिस्ताकडे चमत्कारासाठी, खाण्यासाठी. चमत्कारासाठी काही लोक येत होते, खाण्यासाठी काही लोक येत होते, वचन ऐकण्यासाठी काही लोक येत होते. तीन प्रकारचे लोक होते. फक्त वचन ऐकणारे 12च राहिले, 12च राहिले.
खाणारे भरपूर होते, चमत्कार करून घेणारे भरपूर होते, ते निघून गेले. पुन्हा कधी ते येशूच्या मागे ते चालले नाहीत पर्यंत, कधी चालले नाही. रोमकरासपत्र 11वा अध्याय वचन 21. रोमकरासपत्र 11वा अध्याय वचन 21. कारण जर देवाने मुळाच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. रोमकरासपत्र कितवा अध्याय बेटा? 11वा अध्याय 21 वचन. हा. कारण जर देवाने मुळाच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. कारण ज्या देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. यहुदा इस्करियोत नव्हे, इस्रायल तो तुलाही राखणार नाही. काय काय केला तुझ्यासाठी? संदेश ते पाठविला. काय काय केला तुझ्यासाठी? मान्ना दिला, मासे दिला, मटण दिला, जीवनाचं पाणी दिला, लाले पक्षी दिला, मोशेला उभं केला, सगळं केला, तरी पण तू देवामध्ये वाढला नाहीस. देवाने तुला सोडवला तरी पण तू देवात राहिला नाहीस. म्हणून देव म्हणतो, कारण ज्या देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. तुला पण तो कापून टाकेल. 10 आज्ञा दिल्या देवाने त्यांना, त्या 10 आज्ञेचं त्यांनी पालन केलं नाही. 10 आज्ञा दिल्या देवाने त्यांना, त्या 10 आज्ञेचं त्यांनी पालन केलं नाही. देव म्हणतो, कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही, मूळचं फांदी म्हणजे इस्रायल, आमच्यापेक्षा जास्त लव त्यांच्यावरती केलंय आधी, आमच्यापेक्षा जास्त मासे मटण त्यांना दिलंय खायला आधी, तरी पण ते देवाला ओळखलंय. त्यांनाच देव सोडत नाही तर तुला सोडल का म्हणतो देव? हे त्याचा अर्थ तुला अर्थ सांगणारा पाहिजे. कारण जर देवाने मूळचे फांदे म्हणजे इस्रायल त्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही, तो तुलाही ठेवणार नाही. किती हॅपी क्रिसमस म्हटला, किती हॅपी न्यू इयर म्हटला, हॅपी बर्थडे म्हटला, उपयोग नाही. तो तुला राखणार नाही. गावाकडे थंडी पडली म्हणून एक ग्रामसेवक मोठा अधिकारी, थंडी पडली काय करू बायको म्हणते व्यायाम करायला जा. आणि तू काय करते? मोठा अधिकारी ग्रामसेवक, व्यायाम करा हो, व्यायाम करा, चांगली गोष्ट आहे. व्यायाम करा. बायकोने सांगितलं ऐकलं, व्यायाम करायला गेला. वार्म करता हार्ट अटॅक आल्यापर्यंत त्या ठिकाणी कोसळून मरून गेला. नंतर मग तुम्ही का पाठवले माझ्या नवऱ्याला म्हणून रडते. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. वचन 22 बेटा, देवाची ममता कडकपणा पहा, पतन झालेल्या विषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पण तू त्याच्या ममतीत राहशील तर, नाही तर तूही छेदून टाकला जाशील. तू ममतेत राहतो का छेदून टाकणारा होशील? आणि देव विश्वासात न राहिले तर ते कलम रुपये लावण्यात येईल. कारण त्यांचे पुन्हा कलम लावणे देव समजते. कलम लावतो देव, झाडांची कलम लावतो देव समर्थ आहे. हा, जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड, त्यातून कापून तुझे कलम सृष्टीक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या, त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष कलम लावण्यात येईल. मूळचा तू रानटी होता, तू व्यवस्थित नव्हता, तू कसं तरी होता, तू कसं तरी आवाढव्य वाढलेला
होता तुला कापून मूळच्या फांद्यातून कापून तुला चांगल्या जैतुनाच्या वृक्षामध्ये तुला लावण्यात आलं तरी तसंच तू वागतोस का? तरी तू तसंच वागतोस का? नको नको तसं वागू नको. जीवन सुधारून घे. जीवन परमेश्वराला देऊन टाक. योबाचा ग्रंथ 34वा अध्याय वचन 20. योबाचा ग्रंथ याचा 34वा अध्याय वचन 20 संपवतो. लोक क्षणात मृत्यू पावतात. किती लागते लोकांना मरायला? क्षण पुरेसा आहे बाळा. लोक क्षणात मृत्यू पावतात. क्षणात लोक योग म्हणतो लोक क्षणात मृत्यू पावतात. ऐन मध्यरात्री ऍक्सिडेंट होते, अपघात होते, मरून जातात. बघा रात्रीचे हायवेला मोठमोठे अपघात होतात रात्रीच्या वेळी. ऐन मध्यरात्री लोक क्षणात मरून जाते. मध्यरात्री हे वास्तव सांगतो ना बायबल. देव योबाच्या द्वारे किती वाजते बेटा? 10वा अध्याय. योबाचा ग्रंथ 10वा अध्याय. योबाचा ग्रंथ 34वा अध्याय वचन लोक क्षणात मृत्यू पावतात. ऐन मध्यरात्री 12च्या पुढे. ऐन मध्यरात्री 12च्या पुढे. ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होता. झटका खाते गत होता. बापरे मोठमोठे लोक बलिष्ठ लोक बलिष्ठ लोक कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात, मरून जातात. बलिष्ठ लोक. किती तुमचे मित्र मेले बघा. काल परवा तुम्ही स्टेटसला लावलं. तुमच्या मैत्रिणी बघा, तुमच्या कुटुंबातील बघा, तुमच्या पाण्यातील लोक बघा. आहेत बलिष्ठ लोक कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. आता सांगितलं ना तो हॅपी म्हटल्याने होत नाही. यर देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. लहान लेकरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत. लहान लेकरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. प्रत्येक पाऊल तो पाहतो. त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. अधर्मी जात लपून राहते असा आरोप असा घोर अंधकार कोणीच लपून राहणार नाही. असा घोर अंधकार नाही देवाकडे. मनुष्याने देवाच्या न्यायसनापुढे जावे म्हणून त्याला त्याच्याकडे आणखी लक्ष पुरवण्याचे प्रयोजन नसते. काही धार्मिक माणसं पण नाही, काही बालक लोक पण नाही, काही चांगलं जीवन जगणारे पण नाही. पण त्यांच्यासाठी मरण आशीर्वादाचं शापाचं कारण नाही. ते आशीर्वादाचं कारण. स्वर्गाच्या राज्यात घेतले गेले ते. मरण हे शाप नव्हे. कुणासाठी? देवासाठी जीवन जगणाऱ्यांसाठी. मरण हे शाप नव्हे. कुणासाठी? देवासाठी जीवन जगणाऱ्यांसाठी. मरण हे शाप नव्हे. मरण हे अपशकुन नव्हे. मरण हे दुःखद घटना नव्हे. कुणासाठी? देवासाठी, देवाच्या सेवकांसाठी. त्यांच्यासाठी शाप नाही. परंतु देवा व्यतिरिक्त जे जीवन जगतात त्यांच्यासाठी मरण हे नरक आहे, जेथे रडणे व दात खाणे चाले. हे मरण त्यांच्यासाठी. जर देवामध्ये असेल तर तुझ्यासाठी मरण हे शाप नव्हे. ते तर सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. मरण म्हणजे शरीरातून वेगळं होणे, देवाकडे जाणे. देवाकडे जाणे.
एक शेतकरी मरण पावलं प्रेम आत्महत्या करून. किती? 50 लाखांचं कर्ज झालं म्हणे त्याला. त्या कर्ज झालेल्या माणसाला देऊन 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 50 लाख पर्यंत फेडला म्हणे. तरी मागतो म्हणे तो सावकार. सहन न झाल्याने भरून गेला. मुख्यमंत्र्यांपर्यंत बातमी गेली, देवेंद्र फडणवीस पर्यंत बातमी गेली. देवेंद्र फडणवीसने उच्च चौकशीचे आदेश दिले. त्या सावकारला पकडण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत जे काही ते देण्यात आलं त्यांना देण्यात आलं. मेल्यानंतर त्याचं कर्ज माफ. म्हणजे आत्महत्या करा असं म्हणणं नाही. म्हणजे तुला कोण विचारणार नाही मेल्यानंतर. मेल्यानंतर कोण विचारणार नाही तुला. मेल्यानंतर सगळं ते समाप्त होते. जिवंत असताना पोळ्या खायला पाहिजे, जिवंत असताना बिर्याणी खायला पाहिजे, जिवंत असताना थंड पाणी प्यायला पाहिजे, जिवंत असताना किती नाटक हो माणसाला. पण मेल्यानंतर हे नाटक करता येत नाही. तो मरणापासून, तो या शरीरापासून विलग होतो, वेगळा होतो. तो काही 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 करत नाही. जिवंत असताना डॉक्टर, जिवंत असताना औषधं, जिवंत असताना मेडिसिन, जिवंत असताना कपडे, जिवंत असताना झोपडं, जिवंत असताना सगळी व्यवस्था. मेल्यानंतर काहीच नाही. तू जर देवासाठी जीवन जगला तर तो सार्वकालिक जीवनाकडे जाशील. लोक क्षणात मृत्यू पावतात. आईने मध्यरात्री झटका होऊन गत होतात असं पवित्र शास्त्र बायबल सांगते. जीवन चांगलं आहे का आपण तपासू. सगळ्याला फसवा, देवाला फसवता येत नाही. तो प्रत्येकाचं पाऊल मोजतो म्हणे. ते 16 वचन 12 संपूया. इर्म्याचा ग्रंथ 16 वचन 12. तुम्ही तर तुमच्या पूर्वजांपेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे. म्हटलं ना आताच, त्यांच्यापेक्षा जास्त दुष्कर्म आम्ही केले. तुम्ही तर तुमच्या पूर्वजांपेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे. कारण पहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही. माझे तुम्ही ऐकत नाही. देव म्हणतो हट्ट. तुम्ही माझे ऐकत नाही. पहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही. याकरिता जो तुम्हाला ठाऊक नाही, तुमच्या पूर्वजांना ठाऊक नाही, अशा देशात तुम्हाला या देशातून घालवून देईन. तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहा, कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही. फुटलेलं मडकं काय सांगते आम्हाला. देव म्हणतो ते फोडून टाक. नीट करता येत नाही. याफेमध्ये प्रेत पुरण्यासाठी जागा उरणार नाही अशी मनुष्याची आता अवस्था झालेली आहे. माणूस किती चांगला दिसायला असू द्या, त्याच्याकडे किती का असेना, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. देवावर विश्वास ठेवा. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. धरून जे काही चांगलं दिसेल त्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. जे आपल्या जवळ आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. हे बॅगेत ठेवू नका. या हातात असून काही उपयोग नाही. हे कपाटात असून काही उपयोग नाही. हे बॅगेत असून काही उपयोग नाही. हे बंगल्यात असून काही उपयोग नाही. ही वचने तुमच्या अंतःकरणात पाहिजे. जीवन बदललं तरच देव सार्वकालिक जीवन आपल्याला देईल. जर जीवन बदललं नाही तर देव म्हणतो मी तुला नष्ट करून टाकेन. 2026 वर्षामध्ये प्रवेश करत असताना फक्त 4 दिवस राहिलेले. आपलं जीवन त्याला समर्पित करू. लोकांपुढे मी काय साक्ष देते, लोकांपुढे मी काय साक्ष देतो त्यापेक्षा देव मला बघतो. तो आमचे प्रत्येक पाऊल पाहतो. त्याची नजर आमच्यावरती आहे. बरेचसे लोक कोणाचा हाताचा उच्छेद न लागता उच्छेद पावताकडे पाहिजे सांगते. देव निर्णयाच्या द्वारे, मडक्याच्या द्वारे एक उदाहरण देतो आम्हाला. घरातला मडकं बघा प्रियानो, काय जीवनाची कला मला शिकवते, काय सांगते आम्हाला प्रियानो. सगळे 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 जुने झालेले सगळे सगळे खराब होते. हे ट्यूबलाईट तुम्ही बघता ना, विकत घेण्याची ताकद नव्हती 50 वर्षापूर्वी. कुणाच्या तरी श्रीमंताच्या घरी ते असायचं. ते उकंड्यात फेकून द्यायचे. आम्ही काय करायचो माहित आहे, ते हातात घ्यायचो.
नागपुरीशी तोडायचं. त्याच्यातून एक प्रकारचा काय यायचं माहित आहे, एक प्रकारचं ते व्हायरस सारखं एक प्रकारचं सफेद असं पांढरा असा धूर यायचा. बघून आनंद वाटायचा आम्हाला. ट्यूबलाईट बघा, त्यावेळेची ट्यूबलाईट्स बघून आनंद वाटायचा आम्हाला. ट्यूबलाईट जोपर्यंत जळते तोपर्यंत किंमत आहे, त्याच्यानंतर उकडण्यात फेकून घेईल, सुराडा करण्यात येईल. तुम्ही तसंच आहे, आपण आपलं जीवन तसंच आहे, आपलं जीवन तसंच आहे. जीवन देवाला समर्पित करू, जीवन देवाला वाहू. अशा प्रकारे देवाच्या राज्यासाठी आपण बांधले जाऊ, एकमेकांना सहाय्य करू, एकमेकांना मदत करू, एकमेकांना ख्रिस्तामध्ये आणू, एकमेकांवरती प्रेम करू, एकमेकांना ही वचने सांगू. दयेने कृपेने देवाच्या आसनाकडे जाऊ आणि सर्वांना घेऊन जाऊ. ही तुमच्या माझी आध्यात्मिक सेवा आहे. ते या वचनाचे आम्हाला आशीर्वाद करू. या डोळे बंद करू, प्रार्थना करू. प्रिय बाबा, 2025 हे वर्ष सरत असताना 4 दिवस बाकी आहे. तुम्ही आमच्या संगतीला 2025 वर्ष प्रिय बाबा आमच्यासाठी हॅपी नसो, ते दुःखाचे आहे. खरोखर जोपर्यंत आम्ही तुमच्या सेवेसाठी कार्यासाठी जीवन जगत नाही तोपर्यंत कितीतरी वर्ष आमच्या जीवनामध्ये आहे ते हॅपी नसून ते आमच्यासाठी दुःखच आहे. त्या कुंभाराच्या मडक्यासारखं आमचा चुराडा होऊ नये, कधी नीट करता येणार नाही आमची अवस्था होऊ नये, कधीच आम्ही निरुपयोगी जीवन जगू नये अशी आमचा अवस्था होऊ नये. म्हणून आमचं सहाय्य करा. चांगलं जीवन जगणारा अंत्यक्रम आम्हाला द्या. चांगलं प्रीती प्रेमाचं दयेचं हृदय आम्हाला द्या. तुमच्या कृपेने आम्हाला चालवा. ज्या प्रियाने वचन ऐकले वाचले त्या प्रत्येकाला शांती समाधान द्या. येशू ख्रिस्ताच्या प्रेमन पवित्र नावाने प्रार्थना मिळवणे केली मग करा.